नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप एपिसोड हा खूप बघण्यासारखा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं दाखवलं आहे सायली आणि अर्जुन हे दोघं देखील किचनमध्ये असतात आणि सायलीला अर्जुन हा मदत करत असतो पोहे करायला. परंतु सायली त्याला बोलत असते, अहो तुम्ही काहीही काम करू नका, तुमचं काम करणं म्हणजे डबल काम, नंतर मलाच ते नीट करायला लागेल. तर मग अर्जुन बोलतो, नाही सायली, प्रॉमिस मी नीट करेल काम. असं बोलत दोघं देखील गप्पा गोष्टी करत पोहे करायला लागलेले असतात. तर मग त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात आणि मग सायली अर्जुनला बोलते की काल आपण प्रियाला खरंच खूपच काम लावलं, परंतु अश्विन भाऊजींना खरंच याचा खूप राग आला आणि ते देखील आपल्यावरती भडकले. तर मग नंतरला अर्जुन हा सायलीला बोलतो की जाऊ द्या ना, प्रियाला आता काम करायला तर नाही ना इच्छा होणार आणि आपल्या रूममध्ये देखील ती नाही येणार. तर मग सायली बोलते हो नक्कीच, आणि इथे फोडणीचा चटका अर्जुनच्या हातावरती उडालेला असतो. परंतु परत दोघं एकत्र येतात आणि त्यांचं बोलणं चालू असतं. तर मग अर्जुन हा सायलीला विचारतो, काय हो सायली, तुम्हाला तन्वीबद्दल काय माहिती आहे का, जुन्या तिच्या काही गोष्टी अशा आठवणी. तर मग सायली बोलते हो मला बरंच काय माहिती आहे तन्वीबद्दल. तर मग सायली बोलते की तन्वी ही फार स्वार्थी आहे आणि तिला लहानापासूनच पैशांची खूप आवड आहे. तिला असं श्रीमंत करत जायचं होतं लग्न करून, असं ती आम्हाला अगोदरपासूनच सांगायची. तर मग इथे त्यांचं बोलणं चालू असतं आणि एका साईडला असं दाखवलं आहे की ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचं कॅबिन तुम्ही पाहू शकता. तर त्यांच्या एका ऑफिसमध्ये म्हणजे देशमुख साहेबांना म्हणजे त्या मॅडमला भेटायला इथे एक क्लायंट आलेला असतो आणि त्या क्लायंटने खूप मोठा गुन्हा केलेला असतो. तब्बल 25 कोटीचा गुन्हा त्याच्यावरनी केलेला असतो, असा फ्रॉड त्याच्याने केलेला असतो असं सर्व दाखवलेलं आहे. आणि हा त्यांचा ऑफिस आहे. दामिनी देशमुख ह्या खूप टॉप 5 मधल्या वकील आहेत असं देखील त्याने सांगतात स्वतः त्या क्लायंटला. आणि त्या क्लायंटची केस अशी आहे की त्यांनी 25 कोटीचा फ्रॉड केलेला दाखवला आहे आणि ते मदतीसाठी दामिनी देशमुख यांच्याकडे आले आहेत. तर दामिनी देशमुख त्यांना म्हणतात की पहा, तुम्ही 25 कोटीचा फ्रॉड केला आहे, त्यामुळे मी जर पैसे घेईल तर माझे पैसे तुम्हाला झेपतील एवढं तुमच्यात ताकद आहे का. तर मग बोलतो, मी ज्या ताकदीने आलो आहे त्याच्याहून तुमची मागणी खरंच खूप मोठी आहे हो. पण तर मग दामिनी देशमुख बोलते, मग काय, जर तुम्ही पैसे दिलेत तर तुम्हाला मी शिक्षा होण्यापासून वाचवू शकते, म्हणून तर मी टॉप 5 मधली वकील आहे. तर मग त्या क्लायंटचा चेहरा, त्याची रक्कम बघून तो खूप घाबरून जातो. तो बोलतो, अरे बापरे, एवढे पैसे मी कुठनं देऊ तुम्हाला. तर मग बोलते, चला मग उठा इथनं, निघा दुसरीकडे जा, मला माझा टाईम खरंच खूप महत्त्वाचा आहे, मी फुकट कोणासाठी वाया घालवत नाही. तर मग क्लायंट बोलतो, नाही नाही असं नका करू, मी थोडं अरेंजमेंट देईल मी तुम्हाला पैसे. आणि मग नंतर एका साईडला दाखवलं आहे की अर्जुन हा मधुभाऊंना भेटायला गेलेला असतो आणि सायलीने येताना मधुभाऊंसाठी पोहे घेऊन आलेले असते. तर मधुभाऊ हे पोहे खात असतात. तर मग अर्जुन मधुभाऊंना विचारतो, काय हो मधुभाऊ, तुम्हाला तन्वीबद्दल काय काय माहिती, जरा मला सांगाल का लहानपणीचं. तर मग मधुभाऊ हे सांगत असतात की तन्वी फार लहानपणापासून खूप स्वार्थी मुलगी आहे, पैशाची तिला खूप आवड आहे आणि मी तिला जेव्हा आश्रमातील काही कामं करायला सांगायचो त्यामधनं पैसे कसे काढता येईल याच्या विचारात ती नेहमी करायची. कसं ना कसं झोलमाल करून ती पैसेच कमवायला बघायची आणि तिला आश्रमामध्ये कोणी नवीन व्यक्ती नकोच होती. जे व्यक्ती होते त्यांना ती पाठवायला बघायची आणि स्वतःचा पैसा कसा जमवता येईल याच्याकडे तिचं लहानपणापासून लक्ष होतं. तर मग सायली मध्येच बोलते, हो ती तशीच होती आणि खूप स्वार्थी देखील होती ती. आणि त्यांचं बोलणं चाललं आहे आणि मधुभाऊ इथे सर्व काही गोष्टी तन्वीच्या अर्जुनला सांगतायत. आणि मध्येच मधुभाऊ आणि सायली बोलते की फक्त तिने जेव्हा विलासल्याला घेऊन आली होती आश्रमामध्ये तेव्हाच फक्त ती खूप खुश होती, काय माहिती काय त्याचं, पण आम्ही कधी काही विचारलं नाही तिला. तर मग अर्जुन पटकन बोलतो, हां का, असं आहे का. आणि एका साईडला दाखवलं आहे की महिपत आणि नागराज हे डायरेक्ट जाऊन दामिनी देशमुख याच्या ऑफिसमध्ये जातात आणि बोलतात, काय मॅडम येऊ का आम्ही, आम्ही कोण माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजेच असं तो तिला सांगत असतो. महिपतला बोलतो आता नागराज, अरे जरा सावकाश, मॅडम आहेत त्या. तर मग इथं खूप दामिनी देशमुख भडकलेली असते. ती बोलते, कोण आहात तुम्ही आणि तुम्ही मला न विचारता न नॉक करता कशा काय माझ्या ऑफिसमध्ये आलात आणि तुम्ही माझी परवानगी अपॉइंटमेंट घेतली का, कसे आहात तुम्ही. तर मग महिपत बोलतो, मी महिपत शिकरे, मी टॉपचा माणूस आणि तुम्ही एकदम टॉपचे माणूस, आपण दोघं टॉपचे एकत्र भेटलो की विषय पण कसा टॉपचा होऊन जाणार. तर मग दामिनी देशमुख बोलते, काही टॉप वगैरे काही नाही, मला इथं येताना मला विचारायचं, माझी परमिशन घ्यायची तरच आतमध्ये यायचं आणि तुमची लायकी माझ्यासमोर काय ना हे मला सांगायला लावू नका, चला निघा इथनं. तर मग महिपत बोलतो, मला म्हणालात तुम्ही असावं, मी खूप मोठा बिल्डर आहे तुम्ही आणि मी खूप पैसेवाला देखील आहेत. तर मग दामिनी देशमुख बोलते, मला पण माझी किंमत आहे, मी कोणालाही इथं घेत नाही, निघा इथनं. तर इकडे असं दाखवलं आहे की आता अर्जुनने सायलीला त्या विलासबद्दल विचारलेलं असतं.
तर मग सायलीने त्याला खूप दिवस काय सांगितलं नव्हतं, त्या आत्ता ती बोललेली आहे असं दाखवलं आहे. तर मग इथे अर्जुन सायलीवरती आणि मधुभावती खूप भडकला आहे. तो बोलतो काय सायली, तुम्हाला एक मेन मुद्दा या केसचा तुम्ही मला अजूनपर्यंत सांगितला नाही. तर मग सायली बोलते अहो सॉरी ना, मला विसरली मी, मला माहितीच नव्हतं. तर मग अर्जुन बोलतो मला जरा अजून काय गोष्टी अजून सांगा त्या दोघांबद्दल. तर मग मला तर असं वाटतं की याच्यामध्ये प्रिया आणि मधुभाऊ ह्याला फसवण्यासाठी मुद्दामून प्रिया विलास याला आतमध्ये घेऊन आली आणि विलास हा महिपत शिकरे आणि साक्षीचा माणूस होता, जेणेकरून प्रिया आणि विलास यांच्या मदतीने आश्रम हडपता कसं येईल याचा विचार ते करत होते. आणि नंतरला इथे दाखवलं आहे ही दामिनी देशमुख ही महिपतसोबत बोलत असते की मला इथून पुढे न विचारल्याशिवाय माझ्या कॅबिनमध्ये यायचं नाही. तुम्हाला तेवढं देखील भान नाही का? तुम्ही चांगले ते कपडे बिपडे घातले, तुम्ही चांगल्या घरातले वाटतात, पण तुम्हाला अक्कल देखील शून्य आहे असं मला तर वाटतंय. आणि खूप काय काय बडबड करत असते ती. दामिनी देशमुख खूप भडकलेली देखील असते आणि बोलते की मी आयऱ्या करायला भेटत नाही आणि मला भेटायचं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय माझ्या कॅबिनमध्ये अजिबात यायचं नाही, समजलं का तुम्हाला? तर मग नागराज हा महिपतला बोलत असतो चल जाऊ दे आता आपण जाऊ इकडनं. आणि नंतरला दामिनी देशमुख बोलते चला निघा आता इकडनं, खूप टाईमपास केला, चला जा, मला पण माझी कामं आहेत. तर मग अर्जुन आणि इथे मधुभाऊ हे त्याच केस संदर्भात चर्चा करत असतात की विलास आणि प्रियाचं नक्की काय नातं होतं आणि त्या लोकांनी काय ट्रॅप केला होता आश्रम खाण्यासाठी. तर मग अर्जुन हा बोलत असतो की सायली इथून पुढे या केस संदर्भात कुठल्याही गोष्टी प्रियाबद्दल किंवा विलासबद्दल किंवा काही असतील तर तुम्ही मला सांगत जा पहिले, आणि मधुभाऊ तुम्ही देखील मला सांगत जा. नंतरला सायली ही परत अर्जुनला बोलते सॉरी ना सर, मला माफ करा, असं काय करतात, मी तुमच्या केसमध्ये आहे आणि तुम्ही मला अशी शिक्षा करणार का आता? तर मग मधुभाऊंसोबत दोघांचं देखील प्रेमाचं नाटक थोडंसं दाखवलेलं आहे. तर मग अर्जुन बोलतो मधुभाऊ ना, मधुभाऊ तुमची ही मुलगी खूपच जरा नाटकी आहे बरं का, आणि लाड देखील तेवढंच करते. आणि नंतर असं त्यांचं गप्पा गोष्टी चालल्यात आणि नंतर त्यांचं बोलणं झालं आहे आणि परत ते काय सिरियस मोडला आले. तर अर्जुन बोलतो मधुभाऊ आतापासून आपल्याला नीट डोकं लावून काम केलं पाहिजे, आणि सायलीला देखील तेच सांगतो. त्यानंतरला इकडे दाखवलं की महिपत आणि नागराज हे दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेरच येऊन बसतात, कारण त्या लोकांना तिला भेटायचं असतं परंतु ती काय भेटत नाही त्यांना. मग नंतरला नागराज बोलतो काय महिपत शिकरे, एवढे मोठे तुम्ही भाई बिल्डर लाईनमधले टॉपचे, परंतु तिने मात्र पूर्ण आपली इज्जतच काढली हो, काही इज्जतच नाही ठेवली. तर मग महिपत त्या नागराजला सांगतो काय करणार, आपली सध्या वेळ पडकी आहे, आपल्या पोरीला जेलमधनं बाहेर काढायचे, म्हणून तर आपण एवढं ऐकून घेतो, नाहीतर आपण डायरेक्ट घोड्यात लावला असता तिला, म्हणजे बंदूक ताणली असती तिच्यावरती. तर मग नागराज बोलतो काय करणार, पण आता आपलेच पाय दगडाखाली. तर मग महिपत बोलतो आत्ता आपल्या लेकीला फक्त हीच बाई काढू शकते. अहो बघितलं ना कशी बोलली ती, अशीच आपल्याला टॉपची आपल्या लेवलची बाई पाहिजे होती. आणि इकडे दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये ती बसलेली असते, तर तिचा पी येऊन तिला सांगतो की मॅडम ते दोघं बघा मगाशी आले होते, ते अजून तिथेच थांबले आहेत बाहेर. तर ते दामिनी देशमुख बोलते काय अजून बाहेर थांबलेत, बरं त्यांना पाठवा आतमध्ये, बघू दे काय त्यांचं ते एकदाचं. आणि नंतरला महिपत आणि नागराज इथं बसलेले असतात, तर नागराज बोलतो ए महिपत बाबा मी जातो, चल घरी, मरू दे मला कंटाळा आला. तर मग महिपत बोलतो काय तुला काय इथून गेला नाहीस, तुझी कामं होणार नाहीत का काय रे? तर मग तेवढ्यात तो पी ए प्रसाद तिकडे येतो आणि बोलतो साहेब तुम्हाला आतमध्ये बोलवलं आहे. तर मग महिपत नागराजला बोलतो बघितलं ना, बोलवलं ना बाईनी तुला, मी काय बोललो होतो बोलवणार ती. आणि तसेच दोघं पटकन उठून जातात आणि आज शिरल्या महिपत हा डायरेक्ट दामिनी देशमुखच्या जाऊन पाया पडतो आणि म्हणतो मॅडम 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 चुकी झाली, मॅडम चुकी झाली, परत असं नाही वागणार, परत अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय नाही येणार. तर मग दामिनी बोलते काही पागल माणूस आहे का, पहिले माझी पाय सोडा, कशाला माझी पाय धरताय उगाच. तर मग नागराज हा महिपतला सांगत असतो काय अरे मूर्खासारखा नको वागूस, पहिले बाजूला हो, नाही तर मॅडम परत आपल्याला भडकतील आपल्यावरती. तर मग महिपत बोलतो नाही नाही, माझी मुलगी सुटल्याशिवाय मी काय मॅडमचे पाय सोडणार नाही, मी मरल खाईल तिथंच सर्व काय करेल, पण मॅडमचे पाय सोडणार नाही. मॅडम तुम्ही माझ्या मुलीची केस घ्या. तर मग मॅडम बोलते अहो मी केस घेईल त्यासाठी तुम्ही अगोदर उठा, तर तुमचं काय म्हणणं आहे ते तर मला ऐकू द्या. आणि मग नंतरला महिपत पटकन उठतो आणि मग बसतात ते लोक एकत्र. बसल्यानंतरला महिपत हा सांगतो तुम्हाला वात्सल्य आश्रम केसची तर बद्दल काय माहिती आहे का, ते मर्डर वगैरे झालं त्याबद्दल. तर मग दामिनी बोलते हां माहिती आहे मला, पुढे बोला. तर मग महिपत बोलतो की माझ्या मुलीनी तसं थोडं मर्डर झालं आहे एक त्या ह्याच्यात असं सांगायचं आहे, पण मग तो सांगायलाच गडबड करतो. पण नंतर दामिनी बोलते काय असेल ते क्लिअर बोला. तर मग महिपत बोलतो की माझ्या मुलीकडनं मर्डर झालेलं आहे या आश्रम संदर्भामध्ये. तर मग ती बोलते की तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का पण तुम्ही. तर मग नागराज बोलतो हो आम्ही खूप पैसेवाले आहोत आणि हे महिपत हे खूप टॉप लेवलचे बिल्डर आहेत. तर मग ती बोलते की तुमची फाईल बघू द्या जरा मला. आणि नंतरला फाईल घेते आणि फाईल वाचत असते, तर त्याच्यामध्ये तिला समजतं नंतरला की समोर कशी केस जी आहे ही अर्जुन सुभेदारच्याकडे असते. तर ती विचारते
काय हो, हे अर्जुन सुभेदार म्हणजे रविराज यांचेच शिष्य आहे ना, त्यांच्यात ह्याच्यात शिकलेले आहेत ना. तर बोलतो हो ना. महिपत बोलतो हो ना, हाच तर प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळेच ते सर्व झोल झालेला आहे, माझी मुलगी अडकलेली आहे आणि मला आश्रम देखील हे करता येत नाही आहे. तर मग दामिनी बोलते मी तुमची केस असं विचार करते आणि बोलते लढेल. तेवढंच ऐकतं महिपत खुश होतो. काय तुम्ही लढणार केस? बोलते हो मी लढणार केस, नक्कीच का नाही लढणार. तर मग दामिनी बोलते तुम्हाला मात्र पैसे द्यायला लागतील हा. तर मग महिपतचा आणि नागराज असतो बाजूला. नागराज बोलतो हो मग हे खूप टॉप लेवलचे बिल्डर आहेत, आमच्याकडे खूप पैसा आहे आणि नक्कीच आम्ही पैसा भरू. तर मग दामिनी बोलते जर तुम्ही पैसे भरणार असाल तर मला काही हरकत नाही आणि ही केस मी तर लढणारच नक्की अर्जुन सुभेदार विरोधामध्ये. आणि असं त्यांचं बोलणं चाललं आहे. आणि आता दामिनीने शेवटीला ती केसची फाईल हातात घेतली आणि संपूर्ण वाचली आणि बोलते आत्ता तर मला टॉपचा वकील भेटला आहे माझ्यासमोर लढण्यासाठी, तर मला नक्कीच मैदानामध्ये उतरायला लागणार. अर्जुन सुभेदार असं ती नाव घेते आणि बोलते. आणि नंतरला महिपतला बोलते जाऊ दे आता तुम्ही जा इकडनं, काय करायचे पुढचं ते मी माझ्या पद्धतीने बरोबर करतो बघा तुम्ही. आणि नंतरला महिपत आता खूप खुश झालेला असतो ती आणि तिने केस घेतले असं तो नागराला हसत हसत बघत असतो. आणि इकडे दाखवलं आहे पूर्ण आजी, कल्पना, कू आणि प्रिया हे तिघे एकत्र असतात. तर मग प्रियाने कल्पना मामीसाठी आणि पूर्ण आजीसाठी पोहे करून दिलेले असतात. तर मग पोह्यांमध्ये मीठ थोडं कमी असतं. तर कल्पना मामी पूर्ण आजी प्रियाला बोलतात अगं थोडंसं मीठ कमी आहे गं असं सांगतात. तेवढं बोलते हां हां मी आणून देते ना तर मीठ तुम्हाला. आणि नंतरला मग पूर्ण आजी बोलते की मला ना दुपारी शिरा खायचा आहे. तर मग प्रिया बोलते हां ना मी करून देईल तुम्हाला आजी. पूर्ण आजी कशाला टेन्शन घेतेस तू. तर मग पूर्ण आजीला शिरा खायचं ऐकून कल्पना काकू काहीतरी बोलत असतात. तेवढ्यातच अर्जुन आणि साली तिकडे येतात. तर मग प्रिया विचार करते काय हे दोघं नुसते कुठे जात असतात केस संदर्भात काय माहिती. तर मग तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य बोलतो अरे चैतन्य काय झालं रे का फोन केला असतं. मग अर्जुन चैतन्याला सांगत असतो की अरे अर्जुन तुला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तर चैतन्य बोलतो काय सांगायचं बोल लवकर अर्जुन मला. तर अर्जुन बोलतो अरे चैतन्य मला तुला सांगायचं आहे की आपली जी केस आहे ना त्या केस संदर्भामध्ये साक्षी यांनी नवीन वकील काढलेला आहे. तर मग अर्जुन बोलतो अरे त्यात काय वकील आणलं आहे. तर मग चैतन्य त्याला सांगत असतो अरे तो असं तसा वकील नाही टॉपचा वकील आहे. अरे दामिनी देशमुख नावाची वकील आहे ती, तुला माहिती आहे ना कशी आहे ती. तर मग चैतन्याचं हे ऐकून अर्जुन भडकतो आणि बोलतो काय काय बोलतोयस तू, ती कसं काय तिला कसं काय केस भेटली असं त्यांचं चाललं आहे. आणि नंतरला अर्जुन हा सायलीला बोलतो सायली चला जरा मला केस संदर्भात तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि नंतरला कल्पना काकू आणि पूर्णा देखील तिकडे निघून जातात आणि प्रियाने हे ऐकलेलं असतं. आणि आता पुढे काय होणार तुम्हाला दाखवतो की कोर्टाच्या इथे दामिनी देशमुख आलेली असते आणि ती कॅमेरामॅन आणि सगळ्यांसमोर सांगत असते की मी केस ही फक्त जिंकण्यासाठी लढत असते. व्हिडिओ कशी आवडली लाईक करा, सबस्क्राईब